लोक म्हणतात या गाड्यांकडे चुकूनही पाहू नका. पण मी सांगतो तुम्ही याच गाड्या नक्की पहा जर का तुम्ही सेकंड हँड कार घेत असाल तर. त्या गाड्या अशा आहेत जे लोक पाहत नाहीत, पण तुम्ही पाहिलात तर तुमचा लाखो रुपयांचा फायदा त्या सेकंड हँड कार्समध्ये होऊ शकतो. या गाड्यांमध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही, मायलेज चांगला आहे, परफॉर्मन्स चांगला आहे. यासोबत रिलायबल गाड्या आज मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या सेकंड हँड कार मार्केटमधून तुम्ही नक्कीच घेऊ शकता. ह्या खूप अंडररेटेड गाड्या आहेत. कारण लोक काय होतं, की या गाड्यांकडे कधी पाहतच नाहीत. त्यांना वाटतं, की जे सगळीकडे गाड्या दिसतात त्याच गाड्या आपण घेतल्या पाहिजेत. पण असं नाहीये. ह्या गाड्या खूप चांगल्या आहेत, रिलायबल आहेत, त्यांचा मेंटेनन्स कमी आहे आणि मायलेज देखील या गाड्यांमध्ये आपल्याला खूप चांगलं पाहायला मिळतं. तर सुरू करूयात या व्हिडिओला. सर्वात पहिल्या नंबरवरती जी गाडी आहे मित्रांनो, ती आहे महिंद्राची XUV 300. ही गाडी जेव्हापासून लॉन्च झाली, तेव्हापासून या गाडीकडे लोकांनी जास्त लक्षच दिलं नाही. या गाडीचा जो टार्गेट ऑडियन्स होता, टार्गेट कस्टमर होता, तो खूप वेगळा होता. महिंद्राने ही गाडी एक परफॉर्मन्स ओरिएंटेड गाडी बनवली होती, ज्याच्यामध्ये स्पेस खूप चांगला होता. आहे ऑलरेडी आता ते 3X नावाने मिळते. पण 300 बद्दल मी बोलत आहे तुम्हाला. दोन्ही गाड्या सेमच आहेत, फक्त नाव बदललं आहे. तर 300 जी आहे, तिच्यामध्ये आपल्याला स्पेस चांगला मिळत होता. फक्त त्यामध्ये एकच कॉम्प्रोमाईज होतं, ते म्हणजे बूट थोडंसं लहान मिळत होतं. पण एक जर का तुमची न्यूक्लिअर फॅमिली असेल, तुम्ही 3 ते 4 लोक जर का फॅमिलीमध्ये असाल, तर तुमच्यासाठी ते बूट इनफ आहे. तुम्ही चांगली लाँग ट्रिप त्या गाडीमध्ये करू शकता. एवढं बूट स्पेस तुम्हाला त्या गाडीमध्ये पाहायला मिळतो. पण जो रिअर सीटवरचा कम्फर्ट असेल आणि स्पेस असेल, ह्या सेगमेंटमध्ये एवढा चांगला स्पेस कोणत्याही गाडीत तुम्हाला पाहायला मिळत नाही. या गाडीमध्ये चांगलं इंजिन पाहायला मिळतं. या गाडीची राईड अँड हँडलिंग क्वालिटी जी आहे, ती वन ऑफ द बेस्ट आहे या सेगमेंटमध्ये. मायलेज चांगला आहे, सर्व्हिस चांगली आहे आणि रिलायबल गाडी आहे. त्यामुळे जर का तुम्हाला सेकंड हँड कार मार्केटमध्ये जी महिंद्राची 300 आहे, ती जर का मिळत असेल, खास करून जर का तुम्हाला ही डिझेलमध्ये मिळत असेल, तर नक्कीच तुम्ही ही गाडी कन्सिडर करू शकता. या गाडीमध्ये तुम्हाला कुठलाही मेजर इश्यू पाहायला मिळणार नाही. त्यामुळे ही अंडररेटेड गाड्या आहेत. यांच्या किमती तुम्हाला सेकंड हँड कार मार्केटमध्ये खूप कमी मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही या गाड्यांकडे पाहू शकता. यानंतर दुसऱ्या नंबरवरती जी गाडी आहे ती मारुती सुझुकीची इग्निस. काय झालंय, मार्केटमध्ये एखादी गाडी चांगली चालली का लोक सगळे तिच्याच मागे पळतात. जसं की वॅगनर. सगळे लोक वॅगनरच्या मागे पळत आहेत. पण जे लोक इग्निस शोधत आहेत तेच खरे हुशार आहेत. कारण असं आहे, इग्निस आणि वॅगनर दोन्ही गाड्या सेम प्राइस सेगमेंटमध्ये नवीन मिळतात. थोडंसं इग्निस महाग आहे कारण ते प्रीमियम प्रोडक्ट आहे मारुतीचं आणि वॅगनर त्याच्यापेक्षा स्वस्त मिळते. पण जर का तुम्हाला एक चांगली व्हॅल्यू फॉर मनी कार पाहिजे असेल, तर तुम्ही नक्कीच इग्निसकडे पाहू शकता. त्याचं कारण आहे मित्रांनो, या गाडीमध्ये तुम्हाला मारुतीचं ट्राईड अँड टेस्टेड 1.2 लिटरचं 4 सिलिंडर पेट्रोल इंजिन पाहायला मिळतं. लक्षात ठेवा, आता ज्या काही सगळ्या मारुतीच्या गाड्या येत आहेत, डिझायर असेल, स्विफ्ट असेल, वॅगनर असेल किंवा फॉर्म्स असेल, या सगळ्या गाड्यांमध्ये आपल्याला 3 सिलिंडर इंजिन पाहायला मिळतं. पण इग्निसमध्ये आपल्याला 4 सिलिंडर 1.2 लिटरचं इंजिन पाहायला मिळतं, जे भयंकर स्मूथ, रिफाइंड आहे. त्याच्यामध्ये मेंटेनन्स पण कमी आहे आणि हे जे इंजिन आहे, हे तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकता. एवढं रिलायबल, स्मूथ आणि रिलॅक्स इंजिन आहे हे. त्यामुळे आणि परफॉर्मन्स खूप चांगला हे इंजिन देतं. त्यामुळे इग्निसकडे नक्कीच तुम्ही पाहू शकता. इग्निस हे मारुतीचं एक प्रीमियम प्रोडक्ट आहे. वॅगनर सोबत तिचं कंपॅरिझनच होऊ शकत नाही. कारण इंटिरियर क्वालिटी इग्निसची बेस्ट आहे. लुक्स इग्निसचे खूप चांगले आहेत वॅगनरपेक्षा आणि तुम्हाला जर काही टॅक्सीचा बॅज नको असेल तुमच्या गाडीवरती, तर तुम्ही नक्कीच इग्निस कन्सिडर करू शकता. त्याचं कारण असं मित्रांनो, वॅगनरपेक्षा सेकंड हँड कार मार्केटमध्ये तुम्हाला इग्निस खूप चांगल्या किमतीमध्ये मिळू शकते आणि इग्निसकडे नक्कीच तुम्ही पाहिलं पाहिजे. त्यानंतरची तिसऱ्या नंबरवरती जी गाडी आहे मित्रांनो, ती आहे या ज्या सेगमेंटमधली ही गाडी आहे, त्या सेगमेंटमध्ये सगळ्यात बेस्ट व्हॅल्यू ऑफर करणारी, सगळ्यात चांगलं पॅकेज देणारी, सगळ्यात चांगलं इंजिन, ट्रान्समिशन देणारी आणि सेफ्टी पण त्या सेगमेंटमध्ये, फक्त त्या सेगमेंटमध्ये चांगली सेफ्टी देणारी ही एकमेव कार आहे. पण लोकांनी त्या गाडीकडे लक्ष दिलं नाही. जेव्हापासून ती गाडी लॉन्च झाली, तेव्हापासून ती गाडी अंडररेटेडच राहिली आहे. तिचा मंथली सेल पण एवढा काही जास्त होत नाहीये. पण ती गाडी खूप चांगली आहे. व्हॅल्यू फॉर मनी पॅकेज आहे ती गाडी. तर ती गाडी आहे Hondaकडून येणारी अमेज. जर का तुम्ही सेकंड हँड एखादी सिडान पाहत असाल, तर तुमच्यासाठी ही बेस्ट कार ठरू शकते. कारण काय झाले, Desireकडेच सगळे लोक पळत आहेत. Desireच्या किमती सेकंड हँड कार मार्केटमध्ये खूप जास्त आहेत. पण तुम्ही अमेजकडे नक्कीच पाहू शकता. यामध्ये तुम्हाला Hondaचं iVTEC 4 सिलिंडर इंजिन पाहायला मिळतं, जे खूप रिलायबल आहे, खूप शांत आहे आणि याचा परफॉर्मन्स पण खूप चांगला आहे कंपेअर टू Desire. खूप चांगली गाडी आहे ही. इंटिरियर क्वालिटी Desireपेक्षा मच बेटर राहील.
अपग्रेड आहे, अपग्रेड डिझायरपेक्षा खूप चांगला अपग्रेड आहे ते. इंटिरियर क्वालिटी चांगली आहे, राईड क्वालिटी चांगली आहे आणि एक Hondaची जी रिलायबिलिटी आहे किंवा जी ब्रँड व्हॅल्यू आहे ती तर तुम्हाला त्यासोबत मिळणारच आहे. आणि खास करून जर का तुम्ही एखादी ऑटोमॅटिक कार पाहत असाल, तर नक्कीच तुम्ही अमेज घेऊ शकता. कारण अमेज ही एकमेव ह्या सेगमेंटमधली कार आहे, जिच्यामध्ये तुम्हाला सीव्हीटी ट्रान्समिशन पाहायला मिळतं. बाकीच्या सगळ्या कारमध्ये तुम्हाला हे एएमटी ट्रान्समिशन पाहायला मिळतं आणि एएमटी पेक्षा सीव्हीटी मच, मच, मच बेटर आहे. त्यामुळं नक्कीच तुम्ही जर का ऑटोमॅटिक घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला एक चांगली सिडान पाहिजे असेल, तर तुम्ही Honda Amazeकडे नक्कीच पाहू शकता. आणि जर तुम्हाला सीव्हीटी ट्रान्समिशन, एएमटी ट्रान्समिशन, टॉर्क कन्व्हर्टर, डीसीटी, डीसीए याच्यामधला फरक जाणून घ्यायचा असेल, तर मी आय बटनमध्ये एक लिंक सोडतोय. याबद्दल अगदी सोप्या आपल्या मराठी भाषेत मी सगळं विश्लेषण करून सांगितलं आहे. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की कोणत्या ट्रान्समिशनचा वापर हा कोणत्या ठिकाणी केला जाऊ शकतो. तर ह्या होत्या त्या 3 गाड्या ज्या स्मार्ट बायरच बाय करतात. तुम्हाला ही माहिती आणि ह्या गाड्या आवडल्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि जे तुमचे मित्र सेकंड हँड गाडी घेण्याचा विचार करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचं काम नक्की करा. कारण त्यांना या व्हिडिओमुळे काहीतरी मदत होऊ शकते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण ऑटो ज्ञान सोबत तुम्ही जर का जोडला गेलात तर तुमची फसवणूक होणार नाही. फोर व्हीलर चालवत असाल तर नक्कीच सीट बेल्ट वापरा. टू व्हीलर चालवत असाल तर नक्की हेल्मेट वापरा. धन्यवाद.